मित्रांनो नमस्कार. डाळिंब शेतीमध्ये आपलं महत्त्वाचं व्हिजन म्हणजे काय आहे, तर कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त आणि भरघोस उत्पादन आणि क्वालिटी उत्पादन कसं निघेल याकडे आपला 100% कल आहे. तर यामध्ये भरपूर इंस्टाग्रामवरती असेल किंवा म्हणजे सोशल मीडियावरती असेल, कुठल्याही इन्फ्लुएन्सरने काही सांगितलं, गळ्यामध्ये चैनी असतील किंवा पैशाचे बंडल असतील किंवा आणखी काय असेल, तर ह्या भूलथापांना शेतकरी मित्रांनी बळी पडलं नाही पाहिजे. कारण सर्वसामान्य शेतकरी हा त्या तुलनेमध्ये अजूनही तितकाच मागास आहे. कारण ज्या पटीमध्ये आपल्याला उत्पादन खर्च होतो आहे त्या पटीमध्ये उत्पन्न मिळत नाही आहे. तर त्यामुळे आपण एक विचारात घेतलं पाहिजे की दे दिख दिखाव्यापेक्षा प्रॉपर मेहनत आणि प्रॉपर काम कसं करता येईल आपल्याला बागेमध्ये याचा विचार केला पाहिजे. कारण आता सर्रास आंबेबारामध्ये कामकाज चालू आहे. तर खताचे अनावश्यक दर, त्याचबरोबर वाढलेली महागाई, याचबरोबर आपल्याला बेसल डोसचं नियोजन करायचं आहे. तर त्यामध्ये बेसल डोस काय काय गेला पाहिजे, तर मी याच्यावरती अख्खा पहिला व्हिडिओ बनवलेला आहे. तरी देखील परत सांगतो, साधारणतः कोणकोणते खतं वापरायचे आहेत हे ग्रेड न सांगता डायरेक्ट सांगतो की नत्राचं प्रमाण हे साधारणतः 10% गेलं पाहिजे, स्फुरदचं प्रमाण हे 20% गेलं पाहिजे आणि पालाचं प्रमाण हे 20% गेलं पाहिजे. हे झालं साधारणतः 50%ची बेरीज. त्यानंतर उघड सांगायचं म्हणजे कुजलेलं शेणखत असेल किंवा कंपोस्ट डिकंपोजर तुमचं कुठलंही असू द्या, शेणखत बेसल डोसमध्ये तुमचं कोंबड खत असेल किंवा लेंडी खत असेल किंवा मळी असेल किंवा आणखी तुमचं वर्मी कंपोस्ट असेल, गांडूळ खत, या कुठल्याहीपैकी साधारणतः 40% वापरायचे आणि 10% त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य कुठलीही असतील तरी चालतील, जीवाणूजन्य असतील किंवा तुमचे रासायनिक असतील, तर कुठलेही अन्नद्रव्य हे चालतील त्यामध्ये. तर अशा प्रमाणामध्ये बेसल डोस हा आपल्या बागेसाठी गेला पाहिजे. तर परत शेतकरी मित्रांचं तेच म्हणणं येते वारंवार की बाबा ग्रेडमध्ये कशी विभागणी करायची. तर ग्रेड कुठलीही कंपनी नवीन बाजारामध्ये आणते, त्याला प्रत्येकाला लीड करताना NPKचं गुणोत्तर मी सांगितलं असं टाकायचं आणि त्यानुसार तुम्ही फळबागेमध्ये बेसल डोसा भरू शकता. याच्या व्यतिरिक्त काहीही लागत नाही. भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आहेत, भरपूर ग्रेड मार्केटमध्ये येतं. एक ग्रेड वापरली, दुसरी ग्रेड नवीन येणार आहे, आपण त्याचा रिझल्ट पाहणार आहोत आणि त्यानंतरच आपण त्यामध्ये लोकांना सजेस्ट करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, बाग ही त्याच पद्धतीमध्ये गेली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे त्या बागेमध्ये भरपूर रोगणकिडे आहेत, परंतु सुरुवातीला काम करताना आपल्याला बागेमध्ये पिनहोल बोरर असेल किंवा मर असेल, तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि फळबागेमधला डाळिंबामधला महत्त्वाचा शत्रू म्हणजे तेले आहे. तर बॅक्टेरियल ब्लाईटवरती काम करत असताना जर आपली बाग जर सशक्त असेल तर त्या बागेमध्ये बाकीचं काहीही करण्याची गरज लागत नाही. बाग कुठल्याही रोगाला आणि किडीला बळी घाई तरी पडत नाही. त्यानुसार आपण जर असं बेसल डोसचं नियोजन केलं तर येणारा बहार आपल्याला नक्कीच भरघोस उत्पन्न आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन देऊन जाईल. तर याचप्रमाणे शेतकऱ्यांनी देखील आपल्या बागाची आणि बेसल डोसचे नियोजन केले पाहिजेत. येणाऱ्या सगळ्यांनाच आंबेबहारामध्ये 2026मध्ये सगळ्यांना लाख शुभेच्छा आणि येणारा बहार अतिशय चांगला आणि भरघोस उत्पन्न देऊन जाऊ. धन्यवाद.